तुम्ही बघू शकता इथं आम्ही बनवलं आहे जिरा सोडा. तुम्हाला प्यायचा असेल तर तुम्ही आमच्याकडे येऊन पिऊ शकता. आणि तुम्ही बघू शकता हा कोणत्या माकडीचा आवाज आहे. हे बघू शकता तुम्ही, हे स्ट्रॉ आहे का, चमचे स्ट्रॉचे कोल्ड कॉफी. सो तुम्ही त्याला सोडा आहे ते सगळं काही म्हणता ना, तर तो असा बनतो इतक्या घाण पद्धतीमध्ये. आणि आपण चविष्ट म्हणून त्याला पितो. तिथं पडला होता. आजपासून तुम्ही सोडा पिणं हे बंद करा, कारण सोड्यामध्ये खूप केमिकल असतं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही सर्व करू शकता टी किंवा लिंबू सरबत, ज्यूस अशा, किंवा हर्बल टी सुद्धा चांगली आहे. हे तुम्ही स्वतः पिऊ शकता. आणि सकाळ सकाळी उठल्यानंतर 5-10 मिनिटानंतर उठल्यानंतर गरम पाणी सुद्धा पिऊन आपलं आयुष्य चांगलं करू शकता. किडनीची किंमत अजून वाढवू शकता. आणि जर अशा भंगार गोष्टी पिण्यापेक्षा जर तुम्ही हे काम नक्की केलं ना, तर हे तुमच्यावर नक्की होईल. हे मी करते. सो तर तुम्ही पाहू शकता खूप जास्त मसाले, केमिकल आणि खूप प्रमाणात सोडा आणि ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला प्रमाणाच्या बाहेर. आणि लोक काय म्हणतात चांगला असतो, म्हातारे माणसं म्हणतात चांगला असतो पचनासाठी. आपण जिरा सोडा म्हणा हे पितो ना, तर हे सगळं फेक आहे. जे की तुम्हाला खोटं ठरवतं. हे पाहू शकता किती मसाले राहिले आहेत. आणि इतक्या घाण पद्धतीने सोडा बनतो. जर तुम्ही ती पद्धत पाहिली ना, तर खरंच तुम्ही आजपासून काय आत्तापासूनच सोडा. कारण लोक असे हात मसाले घालून त्यात मसाले टाकून सोडा टाकतात. सोडा कोणत्या पण हाताने येतो. आणि आपले हात कसे असतात स्वच्छ हे तुम्हाला माहीतच असेल. असे मसाला टाकतात आणि प्रमाणाच्या बाहेर मसाले असतात कधी माहीत ना. आणि मेन गोष्ट थंड असतं. थंड म्हणजे उष्ण, आणि उष्ण हे कधीच प्यायचं नसतं. हे तुम्हाला मी खूप वेळेस सांगितले. तर ठीक आहे. सो बाय बाय. आणि तुम्ही नक्कीच करत राहा. आणि सडलेलं असतं आणि सर्वात जास्त म्हणजे खूप शिळं असते. सर ओके बाय ऑल ऑफ यू.